पहिला कल सध्या हाती येतो आहे आर.के. पुरममधून। दिल्लीच्या आर.के. पुरममध्ये भाजप आघाडीवर आहे। रोहिणी मतदारसंघातून पहिला कल जो येतो आहे त्यानुसार पोस्टल बॅलेटचा हा कल आहे आणि हा पहिला कल भाजपच्या पारड्यात जाताना दिसतो आहे। एबीपी माझाच्या स्क्रीनवर आपण पाहू शकता, वरती टॅली देण्यात आलेली आहे। एकूण 70 जागा, त्यापैकी सध्या 4 जागांचा कल आहे आणि या 4ही जागा पोस्टल बॅलेटच्या कलानुसार आपल्याला दिसत आहेत। यामध्ये 2 ठिकाणी आप आणि 2 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे। आता हा आकडा 3 झालेला आहे। 3 ठिकाणी आपने आघाडी घेतलेली आहे तर 2 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे। पहिला कल पोस्टल बॅलेटचा भाजपच्या पारड्यात गेलेला आहे आणि भाजपने पोस्टल बॅलेटमधल्या मतमोजणीमध्ये आघाडी घेतल्याचं दिसतं आहे। शुभारंभ केलेला असं आपण म्हणायला पाहिजे। क्षणाक्षणाला हे कल अपडेट्स होत आहेत आणि सर्वात जलद अपडेट्स एबीपी माझावर आपण पाहणार आहोतच। 3 ठिकाणी आप आणि 3 ठिकाणी भाजप, ज्या प्रकारे आपण गेल्या तासाभरापासून चर्चा करतो आहोत, अत्यंत काटेकी टक्कर दिल्लीमध्ये बघायला मिळते आहे आणि याचाच संकेत सुरुवातीचे जे कल येत आहेत त्याच्यातून आपल्याला बघायला मिळत आहेत। एकूण 6 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि यामध्ये भाजप आणि आप प्रत्येकी 3 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, दिल्लीची यंदाची विधानसभा निवडणूक ही अनेक कारणांसाठी वेगळी आणि खास म्हणता येईल। अत्यंत काटेकी टक्कर असणार हे तर स्पष्टच होतं। एक्झिट पोल्सनी भाजपला जास्त जागा मिळतील किंवा भाजप सत्ता गाठेल असं म्हटलेलं आहे आणि सुरुवात मात्र काटेकी टक्कर कशी असू शकते, अगदी सुरुवातीचे कल असले तरी सुद्धा सध्या 3 आप आणि 3 भाजप अशी आघाडी दिसते आहे। अशाच प्रकारे इथून पुढे हे कल राहू शकतात, काय सध्या माहोल दिसतोय? मला वाटतं की भाजपचे हे आकडे बरंच काही बोलत आहेत। पोस्टल बॅलेट, या पोस्टल बॅलेटमध्ये सरकारी अधिकारी कर्मचारी हे मतदान करतात आणि आपण नेहमीच पाहतो की पोस्टल बॅलेटमध्ये कोणत्याही राज्यामध्ये किंवा निवडणुकीमध्ये जे सत्ताकर्ता असतात किंवा सत्तावरती जे असतात त्यांच्या बाजूने पोस्टल बॅलेट जाताना कमी दिसतं। इथं गेलंय म्हणजेच आपलं नुकसान आहे आणि भाजपला मोठ्या प्रमाणात फायदा आहे। कारण भाजप आपण जर पाहिलं तर पहिल्या टर्म मध्ये भाजपच्या फक्त 2 आमदार आले होते। तिसऱ्या टर्म जी केजरीवालची होती फुल टर्म, त्यामध्ये भाजपला अशा प्रकारचं यश मिळालं नव्हतं। पण सुरुवातीच्या कलांमध्ये 3-3 येणं हे बरंच काही बोलून जातं। पण हे सुरुवातीचे कल आहेत। मला वाटतं पोस्टल बॅलेट नंतर ज्यावेळेस ईव्हीएम उघडले जातील 8:30च्या सुमारास, त्या ईव्हीएम मधले मत खूप महत्वाचे असतील आणि भाजपसाठी हा खूप चांगले दृश्य किंवा नंबर्स आहेत सध्या तरी। कारण भाजपला इथे कधीच एवढा यश मागील 12 वर्षांमध्ये दिसलं नाही केजरीवालांविरुद्ध आणि केजरीवालांचं निश्चित नुकसान होत आहे। आणि ईव्हीएमच्या वोटिंगमध्ये जर असंच पॅटर्न राहिलं तर भाजप पुढे तर असं आहे आणि भाजप क्लीन स्वीपही करू शकतं, कारण मतदान त्यांना झालेलं आहे या सुरुवातीच्या काळामध्ये दिसतंय। खरं आहे गणेश। दुसरा जर आपण यातला एक पर्स्पेक्टिव्ह बघायचं म्हटलं तर लोकसभेला ज्या प्रकारे भाजपला भरघोस मतदान दिल्लीमध्ये होतं तेवढ्या प्रमाणात विधानसभेला होत नव्हतं असं मागच्या 3 निवडणुकांमधून स्पष्ट झालेलं होतं। मात्र यंदा सुद्धा भाजपने लोकसभेला दिल्लीमध्ये आउट ऑफ आउट परफॉर्मन्स केलेला आहे। सर्वच्या सर्व जागा दिल्लीतल्या भाजपने घेतलेल्या होत्या। तर लोकसभेला होणारं हे मतदान विधानसभेला जे आत्तापर्यंत होत नव्हतं किंवा भाजपकडे वळत नव्हतं ते यंदा वळवण्यामध्ये भाजपला यश येईल असं सध्या तरी दिसतंय। काय नेमकी कारण त्याच्या मागे दिसतात? अगदी बरोबर। सर्वात मोठं कारण आहे की अँटी इन्कम्बन्सी केजरीवालांविरुद्ध काम केली आहे का? कारण भाजपचा जो कोर वोटर आहे, ज्यामध्ये मिडल क्लास आणि अप्पर मिडल क्लास, तो यंदा मतदान केंद्रांपर्यंत पोहोचला आणि मोठ्या प्रमाणात पोहोचला। यामध्ये RSSचाही मोठा वाटा होता इथं। तर त्यांचं येणं आणि त्यांचं येऊन मोठ्या प्रमाणात मतदान करणं हे भाजपसाठी खूप आनंद देणारे चित्र होते। आणि भाजपच्या विरुद्ध नेहमीच केजरीवालला अपलिफ्ट करणारी मतं म्हणजेच लोअर मिडल क्लास ग्रुप, पण त्यांना देखील भाजपने यावेळेला केटर केले। भाजपनं त्यांना देखील आपल्यासोबत आणण्याचा जोरदार प्रयत्न केला आणि म्हणून अनेक आरोप आम आदमी पार्टीकडनं झाले। निश्चितपणे गणेश, हे उत्तर तुम्ही पूर्ण कराच, मात्र त्यापूर्वी काही अपडेट्स आपण प्रेक्षकांना देऊ आणि त्यानंतर पुन्हा मी तुमच्याकडे येतो। एकूण आत्तापर्यंत जे अपडेट हाती येत आहेत त्यामध्ये एकूण 6 जागांचे कल हाती आलेले आहेत। पटपटगंजमधून भाजपचे रवींद्र नेगी आघाडीवर आहेत आणि अवध ओझा इथून पिछाडीवर पडलेले आहेत। अवध ओझा हे दिल्ली विधानसभा निवडणुकीतलं एक नव्याने एंट्री झालेलं नाव होतं। अवध ओझा सर अशा नावाने ओळखले जाणारे, सोशल मीडियावर सुद्धा फेमस असणारे अवध ओझा हे आपनी मैदानात उतरवलेले होते, मात्र सध्या ते पिछाडीवर पडल्याचं दिसतंय। त्याचबरोबर
रवींद्र सिंग नेगी यांनी या मतदारसंघातून आघाडी घेतलेली आहे. आपचे प्रेम चौहान देवली मतदारसंघातून सध्या आघाडीवर आहेत, तर आर के पुरममध्ये भाजपनं आघाडी टिकवून ठेवलेली आहे. पोस्टल मतमोजणीचे हे 6 कल सध्या आपल्या हाती आलेले आहेत आणि रोहिणीमध्ये भाजपनी आघाडी घेतलेली आहे. भाजपचे रवींद्र नेगी पटपटगंजमधून सध्या आघाडीवर असल्याचं दिसतं आहे. याच ठिकाणाहून अनिल कुमार चौधरी जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते पिछाडीवर सध्या गेलेले आहेत आणि काँग्रेसनी आत्तापर्यंत खातं खोललेलं नाही आहे. बोराडीतून आपचे संजय झा सध्या आघाडीवर आहेत. एकूण 7 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आप 4 जागांवर, भाजप 3 जागांवर अशा प्रकारची चित्र सध्या दिसतं आहे पहिल्या 7 कलांमध्ये. विशेष म्हणजे काँग्रेसला आघाडीमध्ये सुद्धा अजून खातं उघडता आलेलं नाही आणि जो अंदाज आत्तापर्यंत व्यक्त होत होता त्यानुसार पहिल्यांदा तरी पहिल्या काही मिनिटांमध्ये काँग्रेसला पोस्टल बॅलेटमध्ये एकही जागा मिळताना दिसत नाही आहे, आघाडी मिळताना दिसत नाही आहे. एकूण 7 जागांची आघाडी ही आता 8 जागांची झालेली आहे. एकूण 8 जागांवरचे कल आपल्याला स्पष्ट झालेले आहेत. यामध्ये 5 आप आणि भाजप 3, काँग्रेस 0 असं चित्र आहे. पुढचे ॲनालिसिस आपण याचं करणारच आहोत. दिल्लीमध्ये सध्या आमचे प्रतिनिधी दिल्लीचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्यासोबत आहेत. सोमेश, पहिले 8 कल सध्या हाती येताना दिसत आहेत, काय ट्रेंड दिसतोय साधारण? नक्कीच आता ज्या मतदारसंघांचा आपण उल्लेख केला त्यामध्ये पटपटगंज आहे, रोहिणी आहे. विशेष यामध्ये सांगायचं म्हणजे हे सगळे मतदारसंघ म्हणजे रोहिणी हा नवी दिल्लीतील मध्यमवर्गीयांचा, उच्च मध्यमवर्गीयांचा असा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे तिथे भाजपला यावेळी यश मिळेल असं नक्की म्हटलं जाते. दुसऱ्या बाजूला पटपटगंजचा जो उल्लेख केला हा मनीष सिसोदियांचा मतदारसंघ होता, परंतु मनीष सिसोदिया यांना यावेळी हा मतदारसंघ सोडावा लागला आणि ते दुसऱ्या मतदारसंघात जंगपुरा नावाच्या मतदारसंघामध्ये निघून गेले. त्यामुळे पटपटगंजमध्ये सुद्धा भाजपची जी आघाडी पोस्टल बॅलेटमध्ये दिसते ती शक्यता आहे की अंतिम निकालामध्ये सुद्धा भाजपची तितकीच आघाडी दिसू शकेल. दुसऱ्या बाजूला अनेक रोहिणीसारखा मतदारसंघ हा आत्ता मुंबईतील आपल्या जर पाहायचं झालं तर नवी मुंबई किंवा असे जे नवे प्लॅन्ड एरिया आहेत तशा स्वरूपाचा एक मतदारसंघ आहे आणि निश्चितच या संपूर्ण निवडणुकांच्या निकालामध्ये जोपर्यंत शेवटचं मत मोजलं जात नाही किंवा प्रत्यक्ष EVMचे 10 ते 12 राऊंड होत नाहीत तोपर्यंत कोणताही निष्कर्ष मांडणं चुकीचं ठरेल. परंतु सध्याची परिस्थिती पाहता पोस्टल बॅलेटमध्ये मात्र भारतीय जनता पक्ष आघाडीवर असल्याचं दिसतंय. आम आदमी पक्ष देखील आघाडीवर आहे. काँग्रेस मात्र या ठिकाणी कुठेही काँग्रेसचं स्थान दिसत नाही आहे. त्यामुळे काँग्रेसला किती जागांवरती आघाडी मिळते किंवा खरोखरच काँग्रेस किती जागा जिंकू शकते हा प्रश्न आता पुन्हा एकदा नव्याने निर्माण झाला आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता आर के पुरम हा जो मतदारसंघ आहे तर इथे सुद्धा जो मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि विशेषतः बाहेरच्या ठिकाणाहून आलेला म्हणजे महाराष्ट्रातून तिथे राहायला गेलेले लोक आहेत किंवा बंगालमधून तिथे राहायला गेलेली लोक आहेत, दक्षिणेतील राज्यांमधून तिथे राहायला गेलेली लोक आहेत. तर अशा स्वरूपाचा मतदार वर्ग असलेला असा हा आर के पुरम मतदारसंघ आहे जिथे पोस्टल बॅलेटमध्ये आघाडी पाहायला मिळाली आहे. मोठ्या संख्येने तिथे सरकारी कर्मचारी, अधिकारी सुद्धा आहेत. हे इतकं नक्की आहे की जे काही निकाल लागणार आहेत दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचे ते अतिशय कमी मार्जिननी, स्मॉल मार्जिननी खूप अनेक मतदारसंघ हे जिंकले किंवा हरलेले असू शकतात कोणत्या तरी पक्षांनी. त्यामुळे पोस्टल बॅलेटचं सुद्धा एक एक मत महत्त्वाचं आहे आणि आत्ताचे जे कल दिसत आहेत म्हणजे विशेषतः आर के पुरम असेल, रोहिणी असेल, पटपटगंज असेल तर या मतदारसंघामध्ये भाजप नक्की बाजी मारेल अशी परिस्थिती आहे. विशेष आपल्याला पाहावं लागेल ते जे आउटस्कटचे मतदारसंघ आहेत दिल्लीच्या, त्यामध्ये जंगपुरा, नॉर्थ ईस्ट दिल्लीचा भाग असेल, पूर्व दिल्लीचा भाग असेल, या ठिकाणी कोणत्या किती मतदारसंघांमध्ये भाजप किंवा आम आदमी पक्ष कोण जिंकतंय यावर दिल्लीचा मुख्यमंत्री कोणाचा असणार हे ठरेल. निश्चित. सोमेश, तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा. सध्याचे जे ट्रेंड्स आहेत ते पुन्हा एकदा आपण बघूया. एकूण 70 जागा आहेत, त्यापैकी 11 जागांचे कल आता आपल्या हाती आलेले आहेत आणि कलांमध्ये काँग्रेसने खातं उघडल्याचं दिसतंय. काँग्रेसनी एका जागेवर सध्या आघाडी घेतलेली आहे. कलांमध्ये खातं उघडलेलं आहे आणि बादली मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराला सध्या आघाडी मिळताना दिसते आहे. एकूण 13 पैकी 6 ठिकाणी आप, 6 ठिकाणी भाजप आणि एका ठिकाणी काँग्रेस अशा एकूण 13 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत. आर के पुरममध्ये भाजपने आघाडी टिकवून ठेवलेली आहे. जो पहिला कल आलेला होता काही मिनिटांपूर्वीचा, रोहिणीमध्ये सुद्धा भाजप सध्या आघाडीवर आहे. काँग्रेसनं कलांमध्ये खातं उघडलेलं आहे आणि बादली मतदारसंघातून काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे. सोमेश, ज्या प्रकारे हे पोस्टल बॅलेट्सचे मतदान सध्या मोजलं जात आहे
या पोस्टल बॅलेट्सचा आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे याच्यातले काय नेमके कल सांगतात, कुठल्या दिशेने किंवा काय संकेत हे कल देऊ शकतात? जरी ते फार मोठी संख्या नसली पोस्टल बॅलेटची तरीसुद्धा त्याच्यातून एक कल नेहमी पाहिला गेलेला आहे. नक्कीच आपल्याला सर्वांना माहिती आहे, अनेकदा आपणही आपापल्या प्रत्यक्ष पत्त्याच्या किंवा राहण्याच्या ठिकाणापासून दूर असतो आणि त्यावेळी मतदानाच्या वेळी मतदान करण्याची संधी अनेकांची हुकते. पोस्टल बॅलेटची जी एकंदरीत प्रोसिजर आहे की जे दूर आहेत, कुठेतरी लांब राहणारी लोक आहेत, तर त्यांनी पोस्टल बॅलेट पद्धतीने मतदान करणं सीमेवरच्या सैनिकांसाठी ही संधी उपलब्ध असते. परंतु या सगळ्यात आपल्याला एक लक्षात घ्यावं लागतं की पोस्टल बॅलेटचा मतदारासाठी एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर व्यवस्थापन आणि मॅनेजमेंटची आवश्यकता असते. पोस्टल बॅलेटचा कल आपल्याला इतकं नक्की सांगतो की कोणत्या पक्षाने सर्वाधिक जास्त ताकदीने यंत्रणा आणि व्यवस्थापन राबवलंय. कारण पोस्टल बॅलेट ने मतदान करू शकणारे मतदार कोण कोण आहेत आणि मग ते सध्या देशभरामध्ये कुठे आहेत आणि मग त्यांच्यापर्यंत पोस्टल बॅलेटची व्यवस्था पोहोचू शकेल. ते तिथून पोस्टल बॅलेट घेतील आणि त्यांचं मतदान पोस्टल बॅलेटद्वारे पाठवतील. तर यासाठीची जी एक व्यवस्था यंत्रणा लागते ती यंत्रणा म्हणजे पोस्टल बॅलेटच्या कलांवरून दाखवली एक स्पष्ट होतं की कोणत्या पक्षांनी आपली यंत्रणा किती ताकदीने लावलेली आहे आणि कोणाचं व्यवस्थापन उत्तम आहे. सोमेश, आणि याच जसं आता तू सांगत होतास त्यानुसार आता पुन्हा एकदा कल बदलताना दिसत आहेत. भाजपने आता आघाडी घेतल्याचं दिसतंय. काँग्रेसची आघाडी आता निघून गेलेली आहे, आपची आघाडी कमी झालेली आहे आणि एकूण 16 जागांचे कल हाती आलेले आहेत. त्यामध्ये भाजप 12 ठिकाणी आघाडीवर असल्याचं दिसतंय, तर आप 4 जागांवर आघाडीवर आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.